रोज गार्डन मध्ये रोज ऑरेंज गुलाबांची एवढी नावं असतात ते आजच समजलं. एवढं बघत असाल ना, इकडून हे पूर्ण गुलाबांनी भरलंय. लहान पोराच्या वर निघतं. आपला भागवत नकाशा पूर्ण बोटिंगची मजा घेतो. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आपण 4 ते 5 पॉईंट कव्हर केलेले आणि त्याचाच हा दुसरा पार्ट आहे. तर अजून आपण 3 ते 4 पॉईंट अजून कव्हर करणार आहोत. तर तेही तुम्हाला दाखवतो कसे आहेत, काय आहे तिथं. आता आपण सध्या बॉटनिक गार्डनमध्ये चाललो आहे. चला तर मग भेटूया आपण गार्डनमध्ये. इथं बॉटनिक गार्डन आहे. आजच्या व्हिडिओचा पहिला पॉईंट आहे आपला बॉटनिक गार्डन. निमिषा तिकीट घेते. एंट्री तिकीट आहे इथं. किती तिकीट आहे? पर पर्सन 50 रुपीज आहे इथं. तर तिकीट घेतलं ना, आता आपण आतमध्ये जाऊया. बॉटनिक गार्डन आहे ना, हा सकाळी 7 वाजता चालू होतो. तो संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत चालू असतं. जर तुम्ही येत असाल तर त्या टायमिंगच्या पहिले या. खूप छान आहे, फुल ग्रीनरी आहे, खूप छान आहे. इथं एक छोटीशी तोफ आहे गार्डनमध्ये. लाल विटांपासून घरं बनवलेली आहेत. ती पण खूप छान वाटत आहेत. आणि इथे सर्व महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत. आणि निमिषाला ह्याच्यावरती फोटो काढायचा आहे बसून. काय मासे आहेत बघू. छोटासा तलाव आहे, मासे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. लहान पोराच्या वर निघतं. खूप मोठा गार्डन आहे, खूप म्हणजे खूप. मिशा, त्याला घेऊन जायचं का घरी? खूप असे वेगवेगळ्या आकाराचे आहेत. तिथं तो कलिंगडचा आकार दिला आहे बसण्यासाठी आणि इकडे पपईचा. तिकडे पण आहे, तिकडे गाजर आहे. ग्लास हाऊस मध्ये बॉटनिक गार्डन आहे, त्याच्यामध्ये ते ग्लास हाऊस आहे. बघूया, मराठीमध्ये नर्सरीच आहे. नर्सरी खूप वेगवेगळ्या फुलांची झाडे आहेत, शोची झाडे आहेत.
आपला भाताचा नकाशा पूर्ण. सर्व राज्य आहे त्याच्यावरती. महाराष्ट्र इथे आहे आणि इथूनच आपण इकडे आलोय कर्नाटका. आणि हे UR हेअर उटी इथे आपण आलेलो आता. एवढा मोठा प्रवास करून 2 दिवसाची जर्नी करून. खूप मोठा गार्डन आहे. खूप फिरलोय, पाय दुखा लागले. आता इथून बाहेर जाऊया आणि सेकंड प्लेस आहे दुसरा. अण्णाला विचारूया जे रिक्षावाले येते, मग ते सांगतील आपल्याला. थोडंसं आता फिरून झाल्यानंतर बॉटॅनिक गार्डनच्याच बाहेर स्प्रिंग रोल गेले. बटाटा स्प्रिंग रोल घेतलाय. बॉटॅनिक गार्डन झालेलं आहे आपला आणि आता आपण रोज गार्डनला चाललो. चला तर मग जाऊया गार्डनला. आणि इथून रोज गार्डनला जायला एंट्री आहे. चला जाऊया. आणि हे आहे रोज गार्डन. रोज गार्डनला आपण आलेलो आहे. रोज तर काही दिसत नाही, बघूया पुढे दिसते का. हे तिकीट 40 रुपये तिकीट आहे पर पर्सन. हे सर्व गुलाबाची झाडं आहेत, पण यांना सध्या आता गुलाब नाही आहेत. रोज गार्डनमध्ये रोजच नाही दिसत आहे, कट केलेत. काय माहित काय. बघूया पुढे, बघतो. पुढे जर दिसले तर तुम्हाला दाखवतो. सध्या तरी काही दिसत नाही आहे. गुलाबांची एवढी नावं असतात हे आजच समजलं. अरुसुमो, सोलेर, एलिजन ब्युटी, बांगो ह्याच्या गावात, फुलटोन, खूप सारे नाव आहेत. काय माहिती काय. गुलाब तर एक पण नाही कोणालाच. आणि रोज गार्डन मध्ये रोज आत्ता कुठे दिसले. एवढं भारी वाटतंय ना, खूप भारी. सर्व वेगवेगळे कलरचे. आणि पहिल्यांदा मी एवढे मोठे गुलाब बघितले. खूप मोठे आहेत. असं वाटतं गुलाब कमी आणि कमल जास्त वाटतंय. एवढे मोठे मोठे गुलाब आहेत आणि खूप कलरफुल आहेत. एकदम रेड, येल्लो, पिंक, ऑरेंज सर्व कलरमध्ये आहेत. हे बघा इकडे. आत्ता वाटायला लागलं रोज गार्डनमध्ये आहे. एवढा खतरनाक वाटणार ना. ब्लॅक अँड रेड मध्ये आहे. त्याचं नाव पण तसंच आहे. ब्लॅक मॅजिक बघितलात. इथे एक भारी आहे. मग गोल्ड मध्ये येत आहे. इथं व्हाईट. ऑरेंज मध्ये याच्या पाकळ्या बघा किती आहेत. डॅनव्हर्स ड्रीम म्हणून गुलाब. या गुलाबांना नावं कोणी दिलीत काय माहिती. वेगळीच नाव आहेत सर्व. निमिषा बोलते मी दिली सर्वांना. जेवढं बघत असाल ना इकडून हे पूर्ण गुलाबांनी भरलंय. खूप वेगवेगळे कलरची फुलं आहेत आणि खूप वेगवेगळे आहेत. या सर्व गुलाबामध्ये माझं एक गुलाब. टाइम रोज गार्डन. Visit again.
येऊ परत. आता जातो पहिले. आता बघूया रिक्षावाला अण्णाला विचारूया नेक्स्ट कोणता प्लेस आहे आणि मग तिकडे जाऊया. अण्णा अभी तो इथे जाना है अभी बोटोस कोणता बोटिंग लेक बोटिंग लेक. तर आता आपण बोटिंग लेकला चाललो आहे. ते लास्ट पॉईंट आहे ना आपला. हा लास्ट पॉईंट आहे आपला बोटिंगला लेक म्हणून आहे बोटिंग लेक. तिकडे जाणार होतो आपण. चला तर मग जाऊया. बोट हाऊस बोटिंग ही लेक आहे. बोट हाऊसचा तिकीट आहे. बोटिंगची मजा घ्या. टायमिंग बघितला. इकडे बा नेवीच्या एकटीच बोटिंग करते. मी आपला निवांत आहे. कसं वाटतंय? भारी. कसा एक्सपिरियन्स? पुढे जाईन एवढं पाय लावतोय. बोटिंग करून झालेली आमची आणि आता 350 डिपॉझिट दिलेलं आहे. ते 350 एक्स्ट्रा डिपेंड केलेलं ना ते परत घ्यायला आलो आहे. आता ते घेऊया आणि जाऊया वरती. आणि आजचा ब्लॉग आपण रिक्षामध्ये संपूया. जाऊया आपण आता रिक्षाकडे. अण्णाकडे द्या. अण्णा थांबलाय वरती पार्किंगमध्ये. बोट हाऊसच्या इथं खूप सारं आहे खाण्यासारखं. स्ट्रीट फूड बोलतो ना ते सर्व आहे. रिक्षावाले अण्णा आहेत. खूप छान आहे. नेचर पण खूप छान आहे त्यांचा. बोलायला म्हणजे सर्व एकदम इन्फॉर्मेशन एकदम प्रॉपर दिली त्यांनी सर्व गोष्टीमध्ये. तर तुम्ही जर कधी उटीमध्ये आलात ना आणि तुम्हाला जर रिक्षा घ्यायची असेल तुम्हाला जर पॉईंट्स फिरण्यासाठी तर मी या अण्णाचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून पूर्ण उटी फिरू शकता. लेकवरनं आलेलो आहे आपण. आता बोटिंग झालेली आहे आपली. खूप मजा आली. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ असं आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा आणि नेहमीच्या सांगितल्यासारखं सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत